शिवसेना उबाठा गटाची मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक झाली। मुंबईतल्या सगळ्या नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधलाय। मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी उमेदवार द्यायचा की नाही यावर उद्धव ठाकरे चर्चा करतायत। ही आपण मातोश्रीवरची दृश्य पाहतोय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक झाली आणि ही बैठक संपलेली आहे। महापौर पदाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। आणि पाहतोय की उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत होते। आज मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक झाली। महापौर पदाबाबत ही बैठक होती। सगळे उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक या ठिकाणी एकत्र जमल्याचं पाहायला मिळालं। ही बैठक आता झालेली आहे। या नगरसेवकांचे मातोश्री बाहेरचे हे दृश्य आपण पाहू शकतोय। आज मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक होती आणि त्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक एकत्र आले होते। उद्धव ठाकरेंनी यांच्यासोबत चर्चा केली आहे। महापौर पदाबाबत या बैठकीमध्ये खल झालं असल्याचं कळतंय। भाजपला मराठी माणूस हा हिंदू आहे हे मान्य करावं लागलं। त्याचप्रमाणे ह्या ज्या काही 2022 नंतर जी काही लढाई चालू होती त्या लढाईमध्ये भले 83चे 89 झाले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेबांनी मराठी माणसाचा लावलेला झाड मराठी माणूस मुंबईत जिंकला आहे। आता त्याच्यावर उपप्रश्न येऊ शकतो की तुमची संख्या, तर माझं तेच म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावरती जे काही मुंबईमध्ये माइंडेड मिळालेलं आहे, मग ते बाळासाहेब कोण गरजेपुरतं वापरत आहे की बाकी ते लोकांना दिसतंय। त्यामुळे आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती। कायम ती करत आलो आहे, पुढेही करत राहू। आणि मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिला आहे त्या नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही। आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे। सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून, म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी, ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत। तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत। तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील, भांडतील मुंबईसाठी। आणि मुंबईसाठी जे जे भल्याचं आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत। नाही, पण किशोरीताई याआधी संजय राऊत असं म्हणाले होते, म्हणजे आता तुम्ही म्हणतात की मराठी उमेदवार आहे भाजपचा त्यामुळे अपशकुन करणार नाही, पण संजय राऊत असं म्हणाले होते की मुंबईवर भाजपचा महापौर होणं हा काळा दिवस ठरेल। हो, बघा आता संजय राऊत म्हणजे तुम्ही बिनविरोध नाही, बिनविरोध म्हणता येणार नाही की काळा विरोध नाही। हा आता त्यांनी एक सूचक वाक्य वापरून भविष्य लोकांना दाखवलंय। भविष्य लोकांना कळेल आणि भविष्य या आधी येत नाही ना, वर्तमानात आम्ही जगलोय। आम्ही भूतकाळ खूप चांगला नीट करून ठेवलं आहे। त्यामुळे येणारा भविष्य काळा कसा असतो ते कळेल लोकांना। उमेदवार न दिल्याने शिंदेचं भाजपला शिंदेची गरज लागली होती, तर ते महत्त्व कमी करण्यासाठी तुम्ही उमेदवार दिला नाही असं म्हणता येणार नाही। जे आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतात त्या निर्णयाला काहीतरी बेस असतो, तो बेस आम्ही पकडला। आपण पाहतोय की आम्ही सक्षम विरोधकांची भूमिका बजावणार अशा प्रकारचं वक्तव्य किशोरी पेडणेकरांनी यावेळी केलेलं आहे। बैठकीनंतर त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या। आमची लढाई मराठी माणसांच्या अस्मितेसाठी आहे आणि भाजपला मराठी माणूस हिंदू आहे हे मान्य करावं लागलंय अशा प्रकारची वक्तव्य यावेळी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। मातोश्रीवर सगळ्या नगरसेवकांची आज बैठक झाली आणि या बैठकीनंतर
किशोरीताई पेडणेकर पत्रकारांशी संवाद साधत होत्या. सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही बजावणार अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलंय. त्याचबरोबर भाजपला मराठी माणूस हा हिंदू आहे हे मान्य करावं लागलं असं त्या आज पत्रकारांशी बोलताना बोलल्या. मातोश्रीवर नगरसेवकांची बैठक झाली. महापौर पदाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय आणि त्यानंतर किशोरीताई पेडणेकर पत्रकारांशी संवाद साधत होत्या. जर मतदान झालं असतं अरे काय करताय तुम्ही? एक विषय होता ताई की समजा जर मनसे कदाचित वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की स्वीकृत नगरसेवक पद जे उभाटाला 3 पदं मिळणार आहे. नाही, पण समजा जर मतदान झालं असतं तर कदाचित मनसेनं वेगळी भूमिका घेतली असती. म्हणून कदाचित पक्षप्रमुख दोन्ही म्हणजे आमचे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो प्रत्येकाला मान्य नाही, पण करा. आता तर मतदान होणार नाही. आता तुम्ही उमेदवार दिलेला नाही तर ही थँक्यू. आपल्यासोबत सुमित सावंत जोडले गेलेले आहेत. सुमित, या ठिकाणी आपण पाहतोय की शिवसेना उभाठा उमेदवार देणार नाही असं कळतंय. सविस्तर माहिती द्याल? बरोबर आहे, कारण आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवारी भरण्याची वेळ होती आणि ठाकरेंची शिवसेना उमेदवार देईल अशी शक्यता वर्तवली जात होती किंवा तशा सगळ्या हालचाली सुरू होत्या. 12 वाजता सगळ्या नगरसेवकांना, वरिष्ठ ज्येष्ठ नगरसेवकांना बोलावण्यात आलेलं होतं. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये काही चर्चा झाल्यानंतर चर्चांती आता किशोरी पेडणेकरांनीच येऊन हा निर्णय जाहीर केलाय की महापौर पदासाठी आपण उमेदवारी अर्ज भरणार नाही, विरोधात राहून एक सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही बजावणार आहोत, आम्ही अपशकुन करणार नाही, हे त्यांचं वाक्य आहे. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाहीये. पण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इतर कोणता पक्ष उमेदवारी भरताय का हे पाहणं महत्वाचं असेल. पण तुर्तास तरी तशी कोणतीही शक्यता दिसत नाहीये. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतली यंदाची महापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे आणि अवघ्या पुढच्या 2 ते 3 तासामध्ये हे स्पष्ट होईल की यात निवडणूक होते की नाही. पण ठाकरेंची शिवसेना, ज्यांचे भाजपानंतर सर्वाधिक उमेदवार निवडून आलेले आहेत, ते महापौर पदाच्या निवडणुकीमधून त्यांनी माघार घेतली आहे. आपला उमेदवार ते देणार नाहीयेत, आम्ही अपशकुन करणार नाही असं पेडणेकरांनी म्हटलं. त्याचबरोबर या निवडणुकीनंतर किंवा या महापालिकेमध्ये पुढच्या 5 वर्षात सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही बजावणार आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र आमची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेसाठी कायम आहे, होती, राहील असं देखील त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जनतेनं दिलेला मॅन्डेट किंवा आकड्यांचं गणितही आम्हाला मान्य आहे, हे देखील पेडणेकरांचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. आता या निवडणुकीमध्ये त्यामुळे महापौर पदाच्या ठाकरेंची शिवसेना नसेल. बरोबर, धन्यवाद सुमित सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत संकेत वरक आहेत. संकेत, तुम्ही सुद्धा आपण पाहू शकतोय की आता शिवसेना उमेदवार देणार नाहीये, तेव्हा भाजपचीच बिनविरोध निवड होईल का, काय सांगता येतंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर एक तास 1.5 तास मातोश्रीवरती बैठक झाली. किशोरी पेडणेकर असतील, श्रद्धा जाधव असतील, शैलेश फणसे असतील, असे अनेक नगरसेवक, मिलिंद वैद्य असे अनेक नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीच्या नंतर सर्वांना असं वाटत होतं की ठाकरे गटाकडून फॉर्म भरला जाईल, अर्ज केला जाईल. पण किशोरी पेडणेकरांनी सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकारचा अर्ज आम्ही भरणार नाही, कारण की आम्हाला आकड्यांचं गणित कळतं. तर कुठेतरी त्यांनी ते मान्य केलेलं आहे की आकडे आपल्याकडे कुठेतरी कमी आहेत, त्याच्यामुळे अर्ज भरून काही फारसं असं निष्पन्न होणार नाही. त्याच्यामुळे कुठेतरी माघार घेतलेली आपल्याला ठाकरे गटाने या महापौर पदाच्या लढतीतून दिसतंय. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजपचे आता जो महापौर बसेल तो बिनविरोध बसण्याची शक्यता आहे, कारण की जर इथून फॉर्म भरला गेला नाही किंवा अर्ज दाखल झाला नाही तर कुठेतरी अर्थात ते क्लीन ग्राउंड असेल भाजपसाठी. त्याच्यामुळे भाजपचा जो जितू तावडे असेल त्या बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आपण मनसे संदर्भात पण त्यांना प्रश्न विचारला किशोरी पेडणेकरांना की मनसेचं काय, कारण की किल्लेदारांनी काल मागणी केली की सुकृत नगरसेवक पद आम्हाला हवं आहे. त्याच्यावरती कुठेतरी बोलणं त्यांनी टाळलेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे एकंदरीत सध्याची जर अपडेट आपण पाहिली तर आपल्याला आकड्यांचं गणित कळतं हे कारण देत किशोरी पेडणेकरांनी खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही अर्ज भरणार नाही आहोत. कुठेतरी खडा, मिठाचा खडा जो आपण म्हणतो की जर मराठी महापौर होत असेल, हिंदू आणि तोही मराठी महापौर होत असेल, हा टॉन्ट देखील त्यांनी खरं तर भाजपला मारला. पण हिंदू आणि त्यात मराठी जर महापौर होत असेल तर कोणत्याही प्रकारचा मिठाचा खडा आम्ही त्यात टाकणार नाही असं किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केलं. बघा, धन्यवाद संकेत सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की अखेर आता शिवसेना गटानं जाहीर आपली हार केल्याचं पाहायला मिळतंय.